कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 2025-2026च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया उद्या सकाळी सुरू होणार आहे। मात्र याआधीच या ठिकाणी जय्यत अशी तयारी प्रशासनाकडून केली जात आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी ईव्हीएम मशीन असेल, हे लावण्यासाठी जे यंत्रणा लावतात, मतदान पेटे असतील किंवा इतर ज्या सामग्री आहे जे आता मतदान बुथावरती या ठिकाणी आणण्यात आलेले। एकंदरीत पाहायला गेलं तर सगळेच कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी सज्ज झालेले आहेत। पोलीस यंत्रणा देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सज्ज झालेल्या पाहायला मिळत आहेत। एकंदरीत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 122 प्रभाग आहेत आणि या 122 प्रभागामध्ये 31 पॅनल सिस्टीम या ठिकाणी करण्यात आलेली आहेत आणि कल्याण डोंबिवलीमध्ये एकूण 1548 मतदान केंद्र आहेत। या मतदान केंद्रापैकी 1013 मतदान केंद्र जे आहेत ते तळमजल्यावर आहेत आणि त्याचबरोबर 9 मतदान केंद्र जे आहेत ते पहिल्या मजल्यावरती या ठिकाणी असणार आहेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एकूण 14,25,086 मतदारांची नोंद या ठिकाणी असून यापैकी 7,45,664 जे आहेत ते पुरुष मतदान आहेत आणि 6,88,870 जे आहेत ते स्त्री मतदान आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर उद्याचं मतदान कुठेतरी गालबोट न लावता आणि मोठ्या प्रमाणात व्हावं यासाठी प्रशासन जे आहे ते सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी मतदारांच्या याद्या ज्या आहेत त्या याद्या देखील या ठिकाणी आणण्यात आल्या आहेत। म्हणजे एखादी व्यक्ती आली की त्याच्या यादीत नाव आहे की नाही याची देखील तपासणी करणार आहेत। त्यांचे आय कार्ड या ठिकाणी तपासले जाणार आहेत आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर त्यांच्या बोटावर शाई ती देखील या ठिकाणी लावण्यात येणार आहेत। एकंदरीत या ठिकाणी जो बूथ तो उद्या सकाळी या ठिकाणी उभा करण्यात येणार आहे। मात्र त्याआधी आपण पाहू शकता ज्या ईव्हीएम मशीनच्या पेट्या असतील किंवा इतर ज्या सामुग्री ज्या मतदान प्रक्रियेला लागतात या देखील या ठिकाणी आलेल्या पाहायला मिळत आहेत। एकंदरीत सगळ्याच बूथवरती मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात करण्यात आले आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये पाहिलं तर 25 अशी ठिकाणे आहेत ज्या ठिकाणी अतिसंवेदनशील अशा मानले जाणारे बूथ आहेत। त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। यामुळे उद्या मतदारांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदान करण्यासाठी यावं असं आवाहन देखील आता प्रशासनाकडून केले जात आहे। कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।